आज आपण पाहणार आहोत चारची कसोटी. चारची कसोटी दिलेल्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकाला जर 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने पूर्णपणे भाग जातो. उदाहरणार्थ 512 या संख्येतील शेवटचे दोन अंक 12 ला जर 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला पूर्णपणे भाग जातो. तर 4 ने 12 ला भाग जातो का? हो. उदाहरणार्थ 8736 या संख्येतील शेवटचे दोन अंक 36 ला पण 4 ने पूर्णपणे भाग जातो, म्हणून ह्या संख्येला पण 4 ने पूर्णपणे भाग जातो. उदाहरणार्थ 6704 या संख्येतील शेवटचे दोन अंक 4 ला 4 ने पूर्णपणे भाग जातो, म्हणून या संख्येला पण 4 ने भाग जातो. 9ची कसोटी दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरीजला जर 9 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9 ने पूर्णपणे भाग जातो. म्हणजेच आपल्याला ज्या संख्या दिलेल्या असेल त्या संख्येची बेरीज जर संख्येच्या बेरीजला जर 9 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9 ने भाग जातो. उदाहरणार्थ 7 7 4 11 11 7 18 18 ला 9 ने भाग जातो. या संख्येला पण 9 ने भाग जातो. मग 5 6 11 11 7 18 18 ला पण 9 ने भाग जातो, म्हणजे ह्या संख्येला पण 9 ने भाग जातो. 1 3 4 4 6 6 3 9 9 ला पण 9 ने भाग जातो, ह्या संख्येला पण 9 ने भाग जातो. 10ची कसोटी जर दिलेल्या संख्येच्या एकच स्थानी 0 हा अंक असल्यास त्या संख्येला 10 ने पूर्णपणे भाग जातो. म्हणजेच ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असतो त्या संख्येला 10 ने पूर्णपणे भाग जातो. उदाहरणार्थ 580 या संख्येतील एकक स्थानी 0 हा अंक आहे, म्हणजे ह्या संख्येला 10 ने पूर्णपणे भाग जातो. 3670 या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असल्यास या संख्येला 10 ने पूर्णपणे भाग जातो.